तर चला प्रेक्षक पुरंच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जाऊया मैदानामध्ये. नवीन सामना आपल्या भेटीस. सुपर 6 मधला सामना दुसरा. SR सुपर किंग्स विरुद्ध सई रायझिंग धागाव. जल्लोषपूर्ण वातावरण इथे तयार झालेलं आहे. एक बॅट इथून हरवलेली आहे 70 ची. कव्हर सकट घेऊन गेलेले आहेत, तर प्लीज कोऑपरेट करा. ऋषी शेलारची बहुतेक बॅट आहे ती, आपले वावेघरचे ऋषी शेलार. येस, अंपायर्स कॉल देअर. यू कॅन स्टार्ट द गेम. बॅट सुद्धा मिळाली आहे आणि आपण जाऊया त्या मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. SR सुपर किंग्स विरुद्ध सई रायझिंग स्टार्स दहागाव. सुपर किंग्स फिल्डिंगची जमावट पाहू शकता. सुभाजी गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आणि विपक्ष संघ इथे आपण पाहतोय. दोन चाव्या इथे सापडल्यात. ज्यांची पडली असेल त्यांनी शोधा खिशामध्ये. यावेळेला स्वीप केले. हरेश 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 हर हर महादेव. मिरकुटे चौकार. जयसेल आणि काय हरेश मिरकुटेने स्टार्टअप दिलाय. वासुर म्हणाच होता की जर हरेशची बॅट लागली तर आम्ही 80 पर्यंत मजल मारू शकतो, आणि तो स्टार्टअप दिलाय हरेश मिरकुटेने. पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुरू केलं. आता चेंडूला फक्त छेडलं आणि छेड काढले की शिक्षा मिळत असते. आणि हरेश मिरकुटेचं बघा त्या ठिकाणी अक्षरशः बॅट फेकून दिली, कारण त्याने तिथे विकेट दिलेली आहे. ती थर्ड स्लिपच्या हातामध्ये. जबरदस्त कमबॅक गोलंदाज कृष्णाचा इथे मोठा गडी गारद केलाय हरेश मिरकुटे नावाचा. ते आक्रमण केलं हरेश मिरकुटेने. पॅडल स्वीप केलं होतं, फ्रंट फूट स्वीप केलं होतं. फ्रंट फूटला पुढे घेऊन अगदी रेषेमध्ये चेंडू होता. त्यानंतर काय चेंडू टाकला. अगदी रायझिंग डिलिव्हरी कृष्णाकडून होत असताना बॅट फक्त स्टिअरचा प्रयत्न केला हरेश मिरकुटेने, आणि त्या प्रयत्नामध्ये बरोबर अडकला. चेंडू बॅटला ट्रम्प करून गेला होता थर्ड स्लिपच्या, म्हणजे फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये जाऊन विसावला. तिकडे विसावा घेत असताना सुटकेचा निश्वास टाकलाय सुभाजी गायकर साहेबांनी, कारण देव मासा तिथे गळायला लागलाय हरेश मिरकुटे नावाचा. धावसंख्या 4, 1 गडी बाद. यावेळेला चॉप करायचा प्रयत्न नवीन फलंदाज मैदानामध्ये केला. वन डाऊन बॅट्समन नितेश. मस्त इथे बॉलिंगची लाईन दाखवते. दिशा चांगली आहे. कृष्णा हा तगडा खेळाडू आहे. नेहमीच वरप संघाकडून खेळत असतो. त्या कृष्णाची ते निवड केली आहे सुभाजी गायकर या संघांमध्ये. या स्पर्धेमधला सेकंड हायेस्ट विकेट टेकर आहे तो म्हणजे कृष्णा. टिटवाळा एंड कडून ओव्हर द विकेट मस्त पद्धतीने हळूहळू येतो, उडी मारतो, चांगला रिलीज करतो बघा. आणि कडक शॉट ड्राईव्ह केलाय. अर्ली खेळले थोडंसं ऑन द राईस. फटका मारण्याचा प्रयत्न मिड लॉंग ऑफला तिथे मिस फिल्डिंग झाली पाहिली आपण. अशा प्रकारची एक थोडीशी जरी चूक झाली तरी सुद्धा एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं जातं. हेच क्रिकेट आहे ते. या क्रिकेटमध्ये रंग लगेच बदलत असतात. धावसंख्या इथे 6 वर पोहोचलेली आहे. ह्या 2 धावांनी एक चौकाराच्या निशी एक गडी बाद झाला. तो फार महत्त्वाचा होता. एक मोठा महत्त्वाचा ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज कृष्णाने या KGPLच्या मैदानावरती. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 पाहतो स्पर्धा प्रेक्षक हो. शेवटचा दिवस. यावेळेला पॉज घेतला आणि पूलचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी सँडी आहे. सँडीने कव्हर केलं वाईडिस लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स मिड विकेटच्या मध्ये. काऊ कॉर्नरच्या जवळ पोहोचला होता चेंडू. एका टप्प्याने कव्हर केलं आणि फेकी करेपर्यंत इथे धावा वाढत असताना 1 ने पुढे धावसंख्या सरकत आहे. नयन मला सांगतोय धावसंख्या 1 गडी बाद 7 वर. www.tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा अक्षरशः 150 देशांच्या बाहेर दाखवली जात आहे. म्हणजे www.tenniscricket.नीच ही स्पर्धा हेच क्रिकेट गल्लीमधून दिल्लीच्या बाहेर नेलं. त्यामधले आमचे 2013 मधले ज्यांनी संस्था ही स्थापन केली, ज्यांनी जे फाउंडर मिस्टर संतोष नाणेकर, त्यांना हॅट्स ऑफ.
कारण तोपर्यंत त्याच्या आधी कोणालाच माहिती नव्हतं की कुठे कुठल्या स्पर्धा चालू आहेत, कोणता किंवा टेनिस क्रिकेटर चांगला खेळतो, मुंबईमध्ये काय चाललंय, पुण्यात काय चाललंय, टिटवाळ्याला काय चाललंय, कल्याणला काय चाललंय, शहापूरला काय चाललंय, मुरबाडला काय चाललंय, काहीच माहिती नव्हतं. परंतु जेव्हा 2013मध्ये संतोष नाणे साहेबांनी हा आविष्कार केला आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षामध्ये उतरवलं आणि आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या तुमच्या स्क्रीनवरती चालता फिरता ऑफिसमधून कुठेही बघू शकता. हो, यावेळेला सुद्धा फ्लाइंग डिलिव्हरी अक्षयच्या ड्राईव्हचा प्रयत्न होता, रायझिंग ऑन द राईज बघा, डील करून दाखवतोय बॅट्समन त्या ठिकाणी की मला सरळ बॅटनी असा कव्हरमधून काढायचा होता. सन्माननीय रुंदेगावचे विजय सेठ चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. चौधरी साहेब या, आपलं हार्दिक स्वागत. रुंदेगावचे उद्योजक. तर या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या इथे आहे 1 गडी बाद 7 वर. आपण पाहतोय टीम साई रायझिंग स्टार दहागाव संघाची. या संघाने पहिला दिवस नयन गाजवला होता सॉलिड पद्धतीने, खतरनाक बॅटिंग केली होती, खतरनाक त्या ठिकाणी मोठमोठे संघांना पाणी पाजलं होतं. पण तो त्या संघाची आज मोठी सत्व परीक्षा असेल, कारण समोर संघ उभा टाकलाय तो सुभाषजी गायकर साहेबांचा SR सुपर किंग्स. एस फॉर सुभाष, आर फॉर राजेश मिरकोटी. येस चेक. याच दरम्यान सागरजी सुरोशी जे शिवम लास्टरचे आयकॉन आहेत आणि गणेशजी शेलार गोवेलीचे पोलीस आहेत, यांच्या माध्यमातून जयेशसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे, आपण ते देणार आहोत. तसेच याच दरम्यान रायतेगावचे उद्योजक आणि समाजसेवक विजय शेठ सुरोशी साहेबांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच माजी सरपंच गोवेली गणेशजी पोंडेकर साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. रायतेगावचे उद्योजक आणि समाजसेवक अनंत शेठ सुरोशी साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच रायतेगावचे उद्योजक आणि समाजसेवक विशाल शेठ मोहपे साहेबांची देखील उपस्थिती. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच रुंदेगावचे उद्योजक समाजसेवक युवकांच्या अगदी प्रेरणास्थान आणि त्या समवेत युवा उद्योजक आहेत. उद्योजनाच्या क्षेत्रामध्ये अगदी अग्रगण्य नाव म्हणजेच विजय शेठ चौधरी साहेबांची देखील उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत. या मुख्य मंचावरती विजयदाता, आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. प्रसन्न तिकडे अँकरिंग करत होते म्हणून एक षटकार आला, अगदी तुफानी फटका फेकला नितेशने. षटकाने धावसंख्या वेगाने 13 वर 13. पहिल्या चेंडूत आक्रमण केलं, गोलंदाज सँडी आहे. आपण पाहतोय नगर एंड कडून म्हणजेच गोविली एंड नगर हायवे जो जातोय कल्याण नगर, त्या हायवेचा सुद्धा आता पूर्णपणे चित्र बदलत आहे. परंतु या ठिकाणी या सामनाचं चित्र कसं बदलेल तो प्रयत्न इथे केला जातो. एक गडी बाद झाला हरेश मिरकोटे, अगदी महत्वाचा गडी गारद केल्यानंतर आता या दोन्ही फलंदाजांनी सूत्र आपल्या हातात घेतलेत. आपल्या संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चाललेले आहेत. बॅट्समन नितेश पुन्हा एकदा सज्ज. सँडी कॅप घालून बॉलिंग करतोय, ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑन साईडला पाहतोय आपण मिड विकेटकडे. फिल्डर थोडीशी मिस फिल्डिंग करतोय, दोनदा पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुली. आधी नकार होता रवीचा, परंतु होकार होता नितेशचा. नितेशला अंदाज होता, ते काय जजमेंट होतं की इथे 2 धाव पूर्ण होतील, परंतु ती संधी दिली फिल्डरने. पाहिलं आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुपेश होते. तर धावसंख्या इथे पुढे सरकत असताना पाहतो आपण 15 वर 1 गडी बाद. ओ चांगला फटका लॉफ्ट केला, हाफ वॉली स्ट्रेट डाउन ग्राउंड, लॉंगलच्या वरून KGPL षटकार. जणू काय गोलंदाजाला कांदे पोळी खायला देतो की काय, जबरदस्त इथे अगदी तुटून पडलाय. 21 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटकार आणि आगाज करतोय. 2 षटकार इथे मारलेत आतापर्यंत, एक डबल आणि पुन्हा एकदा षटकार, म्हणजे 3 चेंडूमध्ये ठोकल्यात 14 धावा नितीशने. पुन्हा एकदा यावेळेला पूल केलाय सक्सेसफुली. इट्स अ पॉवरफुल चेंडू मैदानाच्या बाहेर, गुल सिक्सर.
स्वतःची धावसंख्या 23 वरती नावून ठेवलेली आहे आणि चेंडू किती खेळला फक्त 7 चेंडूमध्ये दे दनादन धूम धडाका बॅटिंग करतोय मिस्टर पोईचा हा सुपुत्र नितीश जबरदस्त फायरिंग करतोय धावसंख्या पोहोचली 27 वरती की जी पण स्पर्धा मला जिंकायची आहे त्यासाठी मी पूर्णपणे माझ्या प्रयत्नामध्ये 100% देणार आपल्या संघासाठी देणार तो प्रयत्न इथे सुरू आहे पण तो विकेटची इथे गरज आहे तो प्रयत्न केला गोलंदाजाने थोडंसं चेंडूला टर्न केलं पाहिला पण सँडीने टप्पा पडला गुडल्यांच्या अलीकडे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघत असताना रायझिंग सुद्धा झाला आणि विकेट किपरला तिथे थोडीशी मशागत करायला लागली आणि ते कव्हरिंग करत असताना एकच धाव दिलं नाहीये डॉट इथे चेंडू पाहायला मिळाला आपल्याला धावसंख्या 27 ते थांबलेली आहे 27 ज्यामध्ये 3 खणखणीत षटकार या षटकामध्ये झालेत एवढंच काय ते लागोपाठच्याने आले पण तो 3 मारलेत मिस्टर नितीशने पुन्हा सँडी गोलंदाज ओव्हर द विकेट हा चेंडू खोदून काढला बॅटिंग पॅडच्या मध्ये होता सरळ ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी बघा आधीच षटकार आलेला आणि आता म्हणतात ना की माणूस ठेस लागला की शहाणा होतो तिथे फिल्डिंग सजवलेली आहे त्याने कव्हर केलं लॉंग ऑनला आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाली या शेवटच्या चेंडू ती सिंगल प्राप्त झाली धावसंख्या बरोबर 28 वरती आहे 14.0च्या सरासरीने आपण पाहतोय आणि या षटकामध्ये 21 धावा ठोकल्या 21 धावा इथे आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कृष्णाने स्पेल हाताळला होतो 7 धावा खर्च केलेला एक गडी बाद केला होता आणि या ठिकाणी पाहतो आपण सही रायझिंग स्टार धागाव संघ अभि सही मोड पे आया है सही स्कोरिंग त्याची झालेली आहे आणि आमचे स्कोरिंग इथे सांगतात आम्हाला नयनजी तिथली समोरची व्हाईट कलरची इको प्लीज बाजूला करा त्याचा पूर्ण त्यांचे काचा रिफ्लेक्ट होतात फ्रंट काच पण रिफ्लेक्ट होते प्लीज ती साईडला करा कुठेतरी स्टेजच्या मागे ना तिकडे स्टँडच्या मागे ना म्हणजे काहीच रिफ्लेक्शन होणार नाही प्लीज त्या गाडीचे चालक मालक तिथेच उभे आहेत बहुतेक गाडीत बसलेत आपण ती बाजूला करा इकोवाले व्हाईट सफेद कलरची प्युअर सफेद कलर तिथल्या एका व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे ते मोबाईल बघतायत आणि आमचा आवाज पण ऐका येस थँक्यू तर 28 धावसंख्या नवीन षटकासाठी टिटवाळा हेंडकडून गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक सुंदर हाताळलं 7 धावा खर्च केला एक गडी बाद केला आता तो कमबॅक करून देईल का बघायचं आहे समोर बॅट्समन सज्ज आहे नितीश पुढे सरकला आणि तिथे खोल टप्प्याचा चेंडू होता कल्पेश केने विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये निंबोलीचा खेळाडू अनेक वर्ष ज्याने निंबोलीचा नाव सुद्धा रोशन केले क्रिकेटच्या पटलावरती फक्त ॲग्रेसिव्ह जास्त आहे परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी तितकी अगदी ठासून भरलेली आहे कल्पेश केने लेफ्ट हँडर कृष्णा केनेचा बंधू समोर आहे तो कृष्णा वरपचा धावसंख्या स्थिर 28 वर मस्त चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून काढला खोलट टप्प्याचा मारा करतोय कुठल्या प्रकारची जागा दिली नाहीये कारण त्यांनी आधीचं षटक पाहिलं की सँडीने कसं हाताळलं कुठल्या प्रकारे तो आता रूम देत नाहीये आणि तो प्रयत्न केलाय चेंडू पेस चेंडू फ्लिक केलेला आहे पायाच्या जवळून 2 फिटाच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर एखाद्या सुईतून धागा ओवावा 4 रन अगदी पूर्णपणे सीझर स्टाईलने हातवारे करतायत चौकारची ॲक्शन खूप छान आहे सरांची गुरव सरांची आणि आमचे मुन्ना पठाण सर अगदी शांत बघा हात बांधून बसलेत स्क्वेअर लेगचे पंच परंतु या ठिकाणी आता हात कमरेवरती आहेत सर्व फिल्डरांचे बघा त्याचं कारण कंबरतोड बॅटिंग करतोय मिस्टर नितेश मॅरेथॉन इनिंग साकार करतोय चौकारात धावसंख्या पोहोचवली आहे 32 वर पुन्हा एकदा सज्ज सामना करण्यासाठी कृष्णाला सुद्धा तो इथे आक्रमण करतोय त्याच्यावर पण तो कृष्णा नाही हा कृष्णा आहे हा बरोबर त्याचं सुदर्शन चालवतो या ठिकाणी बरोबर कमबॅक केलं चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला त्या ठिकाणी एक ड्राईव्हचा प्रयत्न केला होता ऑफ ड्राईव्हचा त्या प्रयत्नामध्ये बरोबर बीट केलं नितीशला आणि नितीशला आता काळमंत्र देतोय मिस्टर रवीच्या खात्यात एकही अजून धाव नाहीये एकच चेंडूला सामोरं गेलाय तो डॉट खेळला होता पण तो सल्ला देतोय महत्वाचा आहे कारण नॉन स्ट्राईकला एकाने उभं राहणं महत्वाचं असतं विकेट सांभाळणं महत्वाचं असतं तो प्रयत्न झालाय हा कृष्णाचा चेंडू आणि सरळ वाईट मिड ऑफला झेल टिपला जातोय हा विकेट टेकर आहे कृष्णा ज्याने टिपली झेल आणि नितीश झालाय ते फेल बॅक टू द पॅव्हलियन
प्रेक्षको सेकंड लिडिंग रन्स विकेट टेकर आहे कृष्णा आणि पहिला तो विकेट टेकर ठरला तो सृष्टी शेलार फ्रॉम वावेगर. आणि आमचे सन्माननीय आय थिंक सो भाऊस जी येत आहेत, टाळ्या असू द्या साहेबांसाठी. निलेश उर्फ भाऊस शेलार आपल्याकडे येत असताना 35 या कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे भाजपा सचिव सन्माननीय भाऊजी शेलार आपल्यामध्ये येत असताना त्यांचा ताफा येत आहे बघा आपल्या पूर्णपणे मैदानाच्या चौफेर गोल गोल फिरत, कारण त्यांनी सुद्धा अनेकांना गोल गोल फिरवलंय आणि आज ते चांगल्या यशामध्ये प्रस्थान करता तिथं चिवणू प्रस्थान करत असताना अडवला, मस्त सँडीने फिल्डिंग केली आहे, रिकव्हरिंग केलं. राजाजी मिरकोडे नव्हे तर कृष्णा आहेत, अगदी तशीच शरीर यष्टी बघा कृष्णाची, दोघे अगदी फिट आहेत. या ठिकाणी 2 धावा तिथे पूर्ण केल्या, धावसंख्या 34 वरती. तर पाहुणे आपले येत आहेत सन्माननीय, आपलं आदरस्थान आपले आधारस्तंभ स्पर्धेचे भाऊजी शेलार आपल्यामध्ये येत असताना टाळ्यांचा गजर. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील असेल. 34 धावसंख्या, 34 ऑन द बोर्ड. काय सुरेख षटक हाताळले बघा कृष्णा, ती त्याच्याकडे ती खासियत आहे, क्वालिटी आहे, क्वालिटी क्रिकेटर आहे कृष्णा. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या, परंतु या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात. फक्त वासुदेव भोई खोदून काढतोय, ओव्हर पिच चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मधून ड्राईव्ह केला, हलक्या त्याने फक्त दिशा दिली आणि सन्मान्य भाऊजी शेलार आपल्यामध्ये येत असताना वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सोबतीला कुणालजी म्हात्रे तसेच आमचे प्राचीन भाऊ या कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ठाणे पालघर जिल्ह्याचे भाजपा सचिव भाऊजी शेलार, वेलकम. थँक्यू थँक्यू. पाणी पाठवा, धावसंख्या 34, डॅशिंग आदा आणि ज्यांच्या ती पब्लिक फिदा आमचे भाऊजी शेलार नक्कीच. आणि अजून आपल्यामध्ये पाहुणे येत आहेत संधीजी सूर्यांच्या सोबतीला, या या वेलकम, सुस्वागतम. सन्मान्य राजेजी गायकर आपल्यामध्ये येत असताना सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. प्राचीन भाऊ वेलकम. तर धावसंख्या पाहतो आपण 3 षटकानंतर बरोबर 35 वर 35. अनेक पाहुण्यांची मांदियाली पाहतो आपण. सन्मान्य भाऊजी शेलार या स्पर्धेसाठी सर्वस्व ज्याने अर्पण केलंय आणि ह्या कल्याण ग्रामीणच्या क्रिकेटला अतिशय मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवले आमचे भाऊजी शेलार. अगदी तरुण तडफदार व्यक्तिमत्व, अनेकांच्या गळ्यातलं ते ताईत बनलेत आणि त्यांच्यावरती अनेक जर फिदा आहेत. त्यांच्या कामगिरीची स्टाईल पण अगदी परफेक्ट आहे. डॅसिंग पर्सनॅलिटी फ्रॉम मान्युली मिस्टर भाऊजी शेलार. सोबतीला आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालं गायकर साहेब, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. 35 35 मराठीत 35, इंग्लिशमध्ये 35, हिंदीमध्ये 35. चौथी येत नाही बाबा मला, सॉरी. तर 35 धावसंख्या झाली. आमचे जलपान कार्यकर्ते धन्यवाद. या अगदी खूप चांगली सेवा हॉस्पिटॅलिटी पुरवत असताना आमचे आगार साहेब. तर ड्रिंक्स ब्रेक झाले प्रेक्षक हो, 3 षटकं झाली. 6 षटकांचे सामने पाहतो आपण. पहिला सामना आपण पाहिला, मस्त पद्धतीने गेलेला सामना खेचून आणला शिवम ब्लास्टर्सने. कदाचित भाऊस शेलार साहेबांनी बघितला असेल काय तो सामना झाला, खतरनाक. याला म्हणतात पलटवार करणं, आणि ही खासियत भाऊसकडे खूप आहे आमच्या, पलटवार करण्याची ती क्षमता आहे त्यांच्याकडे. म्हणतात की माणसं जोडायला शिकायचं ते भाऊसकडून शिकायचं. अनेक माणसं जोडली, खूप काय बोलावंसं वाटतं, परंतु आपलं क्रिकेटकडे तुझं लक्ष पाहिजे, कारण त्यांना लहानपणापासून ओळखतो भाऊस यांना, आणि त्यांचा आम्हाला नेहमी सहकार्य प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. चला आपण जाऊ या चौथ्या षटकासाठी. महेंद्र बॉलिंग मार्गमध्ये सज्ज आहे. महेंद्र केणे फ्रॉम निंबवली. आदित्य स्पोर्ट्स स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान संघाचा हा जबरदस्त हुकमीचा एक्का. महेंद्र माही फ्रॉम निंबोली फॉर द विकेट जातोय वासुदेवसाठी. हो, मस्त पद्धतीने बघा कशी राऊंड आर्म ॲक्शन आहे महेंद्रची, कन्फ्यूज करतो बॉल टाकताना. वासुदेव भोईर सुद्धा तगडा खेळाडू आहे कोसलेचा, एमडी स्पोर्ट्स कोसलेचा.
चांगली कॅप्टन्सी करतो ह्या स्पर्धेमध्ये, KGPLच्या स्पर्धेमध्ये. थांबव लोक. इथे वासुदेवला फुलर लेनचा चेंडू होता, बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कल्पेश केणे याच्या हातामध्ये. चांगला कॉन्शियस रंगेल हा, चांगला बॅटर रंगेल बिटवीन वासुदेव आणि महेंद्र. फिल्डिंगची जमावट बघा, एक डीपमध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. ऑन साईडला पाहतो आपण. तसेच ऑफ साईडला आपण पाहिलं तर पेट्रोलिंग करतायत, एक एक्स्ट्रा कव्हर घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक मिड ऑफ घेतला आता 30 सर्कलमध्ये. आणि स्वतः कल्पेश केने लॉंग ऑफला जात आहेत. ही जमावट, हा सापला आहे, हा चक्र इथे बनवलेला आहे. त्या चक्रमध्ये अडकतील का बघायचं आहे. वासुदेव भोईर सामना करतील महेंद्रचा. फुल टॉस आणि फिरकावून दिलाय. आणि काय टायमिंग आहे बघा कल्पेश केनेची, काय जजमेंट. ओ बाय गॉड, झेल तिथे मिळाला असता तर. पंचाचा नोचा इशारा आहे, बीमार. नो +2, परंतु तिथे झेल टिपला असता तरी सुद्धा आता. परंतु तुम्ही झेल घेताना असं वाटलेलं की इथे झेल निसटला आणि जीवनदान मिळालं, पण ऑलरेडी जीवनदान लागू होतो. म्हणजे नशीब फिदा आहे वासुदेव भोईर यांच्यावरती, असं म्हणा हरकत नाहीये. हीच गोष्ट असते की मेहनतीच्या सोबतीला कधी कधी नशीब सुद्धा हरतं. 3 धावांनी धावसंख्या फुलत असताना 38 वर आणि पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट प्रेक्षको, येणारा चेंडू फ्री हिट, सुपर हिट कसा असेल बघायचंय. फ्रीकचे चेंडू सुद्धा हल्लीचे गोलंदाज अगदी डॉट काढतात, कारण क्रिकेट इतकं पुढे गेले, क्रिकेटमध्ये इतके धडे घेत आहेत, इतकी प्रॅक्टिस सुरू आहे की अक्षरशः फ्री हिट चेंडू आपण डॉट काढताना सुद्धा पाहतोय आणि विकेट सुद्धा प्राप्त करतायत रनआउटच्या वगैरे माध्यमातून. फ्रीकचा चेंडू वासुदेवसाठी ड्राईव्ह केलाय, हाफ वॉली घेतलं होतं आणि चेंडू एका टप्प्याने उचली घेऊन जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, KGPL चौकार. अगदी पोझिशनमध्ये आला, मागच्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि ड्राईव्ह केलं होतं. त्या ठिकाणी चेंडू उडाला डोक्यावरून, प्रेक्षकाप्रमाणे पाहत राहिला. मिड विकेट परंतु क्लीन बॉल केलं. यू मिस, आय डेफिनेटली हिट. तू मला एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. क्लीन बॉल, वासुदेव भोईर, बॅक टू द पॅव्हलियन. मस्त बनवले भाऊसजी यांच्या पूर्णपणे कार्याचा आढावा त्या गाड्यामध्ये घेतलाय. नक्कीच शब्द अगदी अचूक ठरतात. इथे एका बाजूला रवी थांबलाय, जो अक्षरशः चांगला इथे लीडिंग स्कोररमध्ये मोडतो या टुर्नामेंटमध्ये गाजलाय. पण बघा त्याच्या वाट्याला एकच चेंडू आला होता आणि तो फक्त शून्यावरती आतापर्यंत. एका बाजूला फक्त पाहतोय, जो फलंदाज येतोय तो कविता लिहायचा प्रयत्न करतोय. एकाने निबंध लिहिलाय नितीशनी, पण तिथे रवी म्हणतो की मला एखादी ओळ लिहिण्यासाठी तरी द्या, चेंडू त्याला मिळत नाहीयेत. इथे चौथ्या चेंडूचं विकेटचं पतन केलं. महेंद्रने क्लीन बॉल केलं वासुदेव भोईरला. धावसंख्या 42 असताना 42. नवीन बॅट्समन भूषणची बॅटची कडा, इथे चेंडू बाउन्स झाला होता तिथे आणि विकेट किपरनी मस्त तिथे कलेक्ट केला विकेटच्या मागे, एसटीच्या मागे. भूषण लेफ्ट हँडर आहे, त्यासाठी ही आपण पाहतोय की फिल्डिंगची जमावट केली आहे. लॉंग ऑन घेतला, एक डीप मिड विकेट आहे आणि डीप फॉरवर्ड स्पेल एक आमच्या उजव्या बाजूला, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक फिल्डर आहे. बाकी स्क्वेअर ऑफ द विकेट कुठलाही फिल्डर नाहीये बॅकवर्ड झोनकडे. यावेळेला ड्राईव्ह केलाय, ऑल ऑन द कार्पेट, वेगाने चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. कव्हरिंग करताना थोडासा निसटला, परंतु नाही, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आता रवीला. धावसंख्या इथे 1 पुढे गेलेली आहे 43 वर. आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ सही रायझिंग स्टार दहागाव आणि विपक्ष संघ आहे तो SR सुपर किंग्स, सुभाष आणि राजेश मिरकोटे आणि टीम. सुभाष आणि रवी धुमाळ, यस, कारण राजेश मिरकोटे सुद्धा खेळतात. असं वाटलं की आर म्हणजे त्यांच्यासाठी आमचे रवीजी धुमाळ म्हणजे आमचे पोलीस मित्र. वा,
ओव्हर द विकेट पुलकरचा प्रयत्न होता, चेंडू बॉडी लाईनला बहुतेक आदळतो, खांद्याच्या जवळ बाउन्स होता. वेगाने राजेशजी बिरकुटी जात आहेत पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी लेगबॅटचा इशारा पंच शाहपुर की शान मुन्ना पठाण यांचा. तर अशा प्रकारे षटक संपल्याचा सुद्धा इशारा होत असताना महेंद्रने सक्सेसफुली षटक हाताळलं. पहिलं की एक चौकार खाल्ला, त्यानंतर सुद्धा मस्त कमबॅक केलं, विकेट प्राप्त केली. वासुदेव भोईरची दांडी गोल केली होती त्या ठिकाणी पाहिलं आणि महत्त्वाचा तो गडी बाद केला होता महेंद्र केणेने. धावसंख्या इथे दिली 8. ह्या षटकामध्ये एकूण धावसंख्या संघाची झाली ती 44 आणि गडी बाद झाली आतापर्यंत 3 गडी बाद 44. DJ JSL. पण पाहिलं तर नितेशनी मॅरेथॉन इनिंग साकार केली होती. 28 धावा त्याने ठोकल्या. 13 चेंडूंमध्ये 3 षटकार, एक खणखणीत चौकार समाविष्ट त्या धावसंख्येमध्ये. एकूण धावसंख्या संघाची 44. आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ सई रायझिंग स्टार धागाव आणि या संघासाठी 4 षटकं समाप्त झाली. पुन्हा एकदा आता कल्पेश येतोय 5व्या षटकासाठी. आपला पहिल्या षटकाच्या स्पेलमध्ये कल्पेश केणे जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होता, ज्याने झेल सोडला पण तो चेंडू फ्री बीमर दिला होता. पण तो आता बॉलिंगमध्ये काय सुधारणा करेल ते बघायचं आहे. कल्पेश केणे ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडर नाही. पहिला चेंडू वाईड नाही तर काय बघायचं आहे. बघा पंच सांगतायत वाईड वाईड वाईड. बघा त्याचं ॲक्शन गुरव सरांची. सांगलीचा सुपुत्र आहे सिद्धू गुरव. वाईडचा इशारा देत असताना अगदी पूर्णपणे कल्पेश केणे सुद्धा तिथे हसतायत, कारण आम्हाला हसवण्यासाठीच बोलवले त्यांना. डान्सिंग अंपायर. 45 धावसंख्या 45. यावेळेला मस्त चेंडू, मस्त नियंत्रण पाहिलं. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेथ ह्या चेंडूची पाहिली आपण. गुडलेनच्या थोडासा किंचितसा अलीकडे टप्पा टाकला तर चेंडूला फ्लाय केलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. एकही धाव नाही. बघा वाईड नंतर असं कव्हरिंग करता आलं पाहिजे. याला म्हणतात तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास, स्वतः ते विश्वास ठेवायचा आहे. जसं आमचा भाऊस चेलांचा विश्वास अगदी लहानपणापासून त्यांचे पायाचे पाय पाळण्यात दिसत होते आणि त्यांनी सक्सेसला आधी यशाला गवसणी घातली. इथे मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कव्हर केलंय. अगदी भूषण पाटील त्या ठिकाणी आहेत कव्हर करेपर्यंत. लेफ्ट हँडरने 2 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 47 वर. लहानपणीच भाऊस यांनी क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा धमाकूळ घातला होता, पण नंतर त्यांनी बिझनेसकडे फार मोठं लक्ष दिलं आणि जसं ते कल्याणकडे जायला लागले खडकपाडा परिसरामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि अनेक बिल्डरांचे ते अक्षरशः विश्वासू मित्र बनले. ते या ठिकाणी विश्वासभरा झेल टिपलाय लॉंग ऑनला आणि फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन रवी. दोनशे ते 500 जवळपास पाहुणे असतात त्या बर्थडेला. इतक्या लांब जातात प्रवास करून. किती त्यांचं प्रेम आणि त्यांच्यावरचं प्रेम आम्हा सर्वांचं. असे ते भाऊस आपले. त्यामध्ये मला वाटतं की 50 ते 60 बिल्डर्स येतात, अगदी मोठमोठे बिल्डर्स कल्याण डोंबिवली परिसरातले. असं आमचे भाऊस. म्हणून त्यांचं नाव पण इतकं मस्त गोड ठेवले ना की सबका भाऊस, आणि सगळ्यांना त्यांना भेटायचे असते हाऊस. असे आमचे भाऊस निलेशजी शेलार. वा. तर धावसंख्या 47 वर. गोलंदाज पुण्याचा कल्पेश, नवीन बॅट्समन भूषण. बॅट अँड बॅटच्या मध्ये आणि संतोषजी तरे. आप्पा आप्पा या या या. आप्पा येत आहेत. 12 वाजून गेले वाटतं. हो बरोबर 12 वाजतात. 12 येत आहेत. या या वेलकम. येस गाडी येते आणि भाऊस गेले ते त्यांना बोलवायला. विकास सेठ दलवी या. आप आए बाहर आई.
बघा किती मस्त फिटनेस विकाजी दळवी सेठ यांचा, हे सुद्धा आमचे लाडके आहेत. या सगळ्या गोष्टी समाविष्ट आमच्या भविष्य टीम मध्ये. एव्हरीथिंग इज ऑल इज वेल. स्टील बॉडी पण आहेत अनेक आणि भक्कम बॉडीवाले सुद्धा अनेक आहेत. सगळे एकत्र केले सगळ्यांना. माणसं जोडणं म्हणजे काय असतं? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला जो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे आपल्या अपेक्षा आपली मतं इतरावरती न लादणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुक करणं मात्र शिक्षा नक्की देणं. माणसं जोडणं म्हणजे म्हणतात ना की इतराला माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. हे आमचे मन साफ असलेले भाऊजी शेलार साहेब, त्यांनी ही माणसं जोडलेली आहेत जी कधीच त्यांना कोणाला एकमेकाला शमू शकणार नाही, मिटवू शकणार नाही आहेत. इतकी जबरदस्त त्यांची टीम आहे, मोठी टीम आहे. चला इथे धावसंख्या सुद्धा मोठी होत असताना 48 वरती 48 नवीन बॅट्समन भूषण व्ही. विषय आणि हा विषयच नाही, या विषयचा विषयच नाहीये. शिशवेने मारलाय पण विषय पाहतोय षटकार आहे, आजचा विषयच नाहीये. जबरदस्त. कार्यसम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आमचे लाडके आप्पा संतोषजी तरे येत आहेत आपल्या व्यासपीठावरती. वेलकम वेलकम संतोष तरे प्रतिष्ठान. या मोठं कार्य सर्वांचं. जाऊया आपण. या ठिकाणी चांगला फटका आला होता, तो षटकार. धावसंख्या पोहोचली होती, ते लावून अपील केली पण तो नाही. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, कॉन्फिडन्स कमी होता आणि धावसंख्या 54, षटकांची समाप्ती झाली 5. पाहतोय आपण बरोबर जवळपास 11ची सदस्य राखली आहे. आणि आमचे पाहुणे येतात सन्माननीय जोसिफ भाई, तौसिफ भाई. या तौसिफ भाई आप आइए, आप आए बाहर आई. वेलकम, आपका स्वागत है तौसिफ भाई. आपके साथी आपका भी हार्दिक स्वागत है. या बहुत बढ़िया सब कुछ सगळे एकत्रच इथे आलेत सर्व आम्ही भाई भाई. या 54 धावसंख्या 5 षटकं झाली. अजून शेवटचा षटक असलेल्या इनिंगसाठी प्रेक्षक आधीचा सामना बघितला आपण, 66 धावा झाल्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करताना अगदी संघर्ष केला सिओन्स ब्लास्टर्सने आणि ती धावसंख्या पार केली. त्यामध्ये प्रदीपने 2 जे वाईड हाताळले ते निर्णायक ठरले आणि ते पारडं जड झालं समोरच्या संघाचं. जर ते वाईड नसते टाकले गेले तर, पण म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ असा की तो असा खेळ आहे की तो नंतर जडतरला महत्त्व देत नाही अजिबात. जे होईल ते इथे प्रेझेंटच्या माइंडमध्ये प्रेझेंटमध्ये जे तुम्ही याची डोला पाहताय होताना तेच खरं ठरलं जातं. तोच क्रिकेटचा खेळ आहे, परंतु काहीही होऊ शकतं. तर या षटकामध्ये बघायचं आहे. आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा 5 षटकामध्ये 56 झाल्या होत्या, त्यांनी 66 केल्या. पण तो हा संघ किती करेल बघायचं आहे. सही रायझिंग स्टार धागाव समोर बॅट्समन. यावेळेला उडवलाय मोठा फटका पाहतो आपण. प्रेक्षक पाहतोय त्या ठिकाणी दर्शकाप्रमाणे मिड विकेटच्या वरून उडण खटोला सिक्सर. कडक शॉट. निलेशजी कडू या, वरपचे आमचे तगडे खेळाडू. या निलेशजी कडू येत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना गावदे वरपकडून अनेक वर्ष जे खेळतायत असे निलेशजी कडू. पण तो धाव संख्या इथे कडू नाही तर गोड झाली आहे. 60 वर 60. पुण्याचा चांगला फटका लॉफ केला आणि मिड विकेटचा फिल्डर प्रयत्न करतोय त्याच्या आवाक्यात नसलेला हा फटका एका टप्प्याने प्रेक्षकांमध्ये 4 रन. संघ आता खेळणारे टॉस साठी या संतोषजी तरे प्रतिष्ठानचे कॅप्टन टिटवाळा तसेच KM रॉयलचे कॅप्टन मारळ आपण दोघांनी यायचे टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या 64. हा फेकून दिलाय अगदी मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी आरोग्य हॉस्पिटलकडे जात असताना षटकार.
आणि धावसंख्येमध्ये सुद्धा ऊर्जा इथे तयार झालेली आहे. धावसंख्या पोहोचवली आतापर्यंत 70 वरती 70 ऑन द बोर्ड. आजचा उच्चांक गाठलाय. आधीच्या सामन्यामध्ये 66 झाल्या होत्या, आता 70 झाल्या. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. संतोषजी तरे प्रतिष्ठानचे सर्व प्लेयर्सनी खेळाडू कक्षाच्या मागे यायचंय प्लीज. सर्वांना इथे मीटिंगसाठी यायचंय. या लगेचच जमा व्हा. संतोषजी तरे प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स या वेळेला मोस्त फटका जबरदस्त बघा. आकाशाला गवस निघालतोय. चेंडू उडाला आकाशी. षटकार. काय तडाखे देतोय. 3 षटकार खेचलेत, 1 चौकार. वैयक्तिक त्याची धावसंख्या आता 23 वर. 5 चेंडूमध्ये ठोकलेत त्याने 23 धावा आणि या षटकामध्ये पाहतो आपण 4 चेंडूमध्ये त्याने जोडल्यात जवळपास 22 धावा. जबरदस्त फटकेबाजी. उद्ध्वस्त करून टाकले पूर्णपणे बॉलिंगला. आणि या भूषण विषय नाही तर विषारी सापाप्रमाणे डंख मारतोय मैदानामध्ये. हाहाकार. अजून एक षटकार. आणून द्यायचं प्लीज. व्हॉलेंटियर्स आमचे चहूबाजूला असतीलच, परंतु काय हाहाकार माजवलाय. धावांचा सडा टाकलाय, धावांचा पाऊस पाडलाय भूषण विषयने. लागोपाठचे ते 2 षटकार आता मारलेत नुकतेच. या षटकामध्ये हा अजून एक षटकार आलाय. लागोपाठचे 3 षटकार प्रेक्षक. षटकाची हॅट्रिक झाली. विषयला एकदा टाळ्यांचा गजर द्या. जबरदस्त फटकेबाजी. अफलातून क्रिकेट. मॅग्निफिसंट क्रिकेट. पूर्णपणे बॉलिंग उद्ध्वस्त केली आहे. राजेश मिरकोटे बॉलर त्या ठिकाणी पाहतो आपण पूर्णपणे हताश झालेत, नाराज झालेत, हतबल ठरलेत. चेंज ऑफ पेस केलं, फसवण्याचा प्रयत्न पण नाही. मी फसणार नाहीये. प्रेक्षक त्या ठिकाणी नाही तर समोर झेल टिपलाय. असं वाटलेलं की चेंडू जाणार पण झेल टिपलाय. राजेश मिरकोटेची ही खासियत आहे. त्याने अखेरीस तिथे विकेट प्राप्त केली. शेवटच्या चेंडूत पाहतो आपण विकेटचं पतन झालं. पण तो धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बरोबर 82 वर. 82. जातोय डगआउटकडे. काय खेळला, अगदी मॅरेथॉन खेळला. दे दनादन. टॉस साठी आपण वळतोय. लगेचच संतोष तरे प्रतिष्ठानचा कॅप्टन येतोय महेंद्र, आणि तसंच KM रॉयल्सचा कॅप्टन सुद्धा येतोय. आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. प्रशांत घेतोय का? राजेशजी गायकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही करणार आहोत. या तौसिफ सेंधू भाई आप भी आइए. तौसिफ जी अब भी आइए. तर आपण टॉस करतोय. तौसिफजी सिंधूभाई आणि राजेशजी गायकवाडच्या शुभ हस्ते. नवीन सामन्याचा टॉस. एका बाजूला अनिल म्हात्रे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला महेंद्र गोतरणे. काटा कॉल पण तो छापा आलाय म्हणजे टॉस जिंकलाय महेंद्रने. कॉंग्रॅच्युलेशन्स महेंद्र. पाहुण्यांनी आपण असं नसतो. राजेशजी गायकर. तौसिफ भाई आप भी बैठिए. महेंद्र टॉस जिंकलाय, सामना होणं बाकी आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. कसं फील करतोय KGPची स्पर्धा? खूप चांगलं आयोजनही खूप चांगलं केलं आणि टीमने खूप सपोर्ट केला. तुझ्या टीममध्ये सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आतापर्यंत कोणाचं झालंय आता या स्पर्धेमध्ये, चालू स्पर्धेमध्ये? विघ्नेश. आणि आता कोणाकडून जास्त अपेक्षा असेल? विघ्नेश, अमोल आणि बॉलिंगमध्ये विनोद यांनी आज चांगली बॉलिंग करावी. आणि नियोजन कसं वाटतं? पूर्णपणे भाऊस अँड टीम एकत्र झाली आणि KGPची स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर. चौथा दिवस, शेवटचा दिवस. भाऊसनी मला आयकॉनसाठी खेळायला संधी दिली. त्यांनीच फोन केला का तू आयकॉन राहा संतोष आपल्या तऱ्हेचा. क्या बात. आणि संतोष तरेबद्दल काय, आप्पांबद्दल? आपणही खूप सपोर्ट केला. पहिल्या दिवशी सतत आमच्या पाठीमागे उभे राहिले. अनिल बॅटिंगसाठी उतरायचं आहे 6 षटकांमध्ये. काय वाटतं टार्गेट 82 झाले तिथे. तुमचं स्वप्न काय? 90 धावा मारू आम्ही. तुझं परफॉर्मन्स कसं चाललं आता गावदेव वरपकडून? तुमची टीम कशी खेळते एक गाव टीम? सध्या मी बॅक फुटला आहे, पण या मॅचला मी फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करू.
सिलेक्शन झाल्यानंतर तुला कसा आनंद झाला आणि काय वाटलं, तुम्ही तिथून तयारी काय केली KGPLची स्पेशली? ॲक्च्युली मी पहिलेच सांगितलेलं की मी आयकॉन राहणार नाही, पण माझ्या भावानेच टीम घेतली, त्यामुळं मला राहणार जरूर राहिले. नक्कीच आता तुझी पूर्ण जबाबदारी आहे. तुझ्यामध्ये कुठला खेळाडू आता आहे की तू पूर्णपणे त्याच्यावरती निर्भर आहेस, चांगला तो जबाबदारीने खेळू शकतो? माझ्यामध्ये 11च्या 11 आम्ही प्रयत्न करू का चांगला खेळ करायचा प्रयत्न करू. हे लीग कसं फील करतोयस तू? लीग मी म्हणजे चांगलीच फील करतो, कारण की या भागामध्ये आमच्या KGPL सारखी लीग कोणी ठेवत पण नाही. प्रथम ही लीग चांगली झाली यावर्षी. ओके, तर हे होते अनिल आणि हे होते महेंद्र. महेंद्रने टॉस जिंकला, म्हणजे संतोष तरे प्रतिष्ठानच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढचा सामना प्रेक्षक लगेचच आपल्या समोर येणार आहे. आपण तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या व्यासपीठावरती आपला सन्मान राजेजी गायकर साहेबांचा. राजेजी गायकर आपण या. भाऊस आपण या. आपल्या शुभ हस्ते हा तुझी सन्मान करावा आपण राजेजी गायकर साहेबांचा. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय राजेशजी गायकर हे आपले मान्यवर आणि आपल्या कल्याण ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष, ठाणे पालघर जिल्ह्याचे भाजपा सचिव भाऊ शेलांच्या शुभ हस्ते राजेशजी गायकर यांचा हे तुझी सन्मान. टाळ्या असू द्या सन्मानासाठी. पाहुण्यांचा सन्मान होताना टाळ्या सुद्धा वाजवल्या पाहिजेत. एकीकडे आपण खेळासाठी टाळ्या वाजवतो, हे फार महत्त्वाचं असतं. अतिथी देवो भव, आपण भारतीय परंपरा जोपासतोय. म्हणतात ना की पाहुणे रावणे येई घरा तोची दिवाळी दसरा. आपण इथे दिवाळी दसरा साजरा करतो, 4 दिवसांचा सोहळा. त्यानंतर संतोष शेट्टरे आपले आप्पा. ओके, तौसिफ सिंधुबाई वाहुलीचे उद्योजक, या तौसिफबाई. तसेच राजू शेख भी अपने पास है, अपने यहाँ पधारे हैं. तौसिफ सिंधू यांचा सुद्धा आपण तुझी सन्मान करतोय भाऊजी शेलांच्या शुभ हस्ते. मैत्री आहे, हा मान सन्मान आहे आलेल्या पाहुण्यांचा. तसेच राजू शेख अब्बी आई आहे, राजूभाई शेख यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करतोय. मंडळाच्या वतीने आपण आलो KGPLची शोभा वाढवली, त्यासाठी हा इथोचित सन्मान आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ भाऊजी शेलार यांच्या शुभ हस्ते, ज्यांनी KGPL कल्याण ग्रामीण क्रिकेट फार पुढे नेलं असे भाऊजी शेलार. तरुण तडफदार नेतृत्व आपल्याला लाभलंय, काही कमी पडणार नाही अशी हमी देणारे भाऊजी शेलार. तसे विकास सेठ दळवी आप भी आइए. आमचे लाडके विकास सेठ दळवी या. आणि भाऊस यांचे सुद्धा लाडकेच आहेत ते. चांगली मैत्री, दोस्तीतले दुनियेतले हे दोन राजे, शाही थाट असलेले दोन व्यक्तिमत्व एकमेकाच्या समोर आपण पाहतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देतोय भाऊजी शेलार यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या भावासारख्या मित्राला ही भेट विकास सेठ दळवी यांना. हसत राहा भावा, हसत राहा असं सांगतात भाऊजी शेलार. विकासजी जरा स्माईल द्या. ही टीम असली की मजा येते. चला झालंय, धन्यवाद. आपण जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रसन्न, ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच आदरणीय मनोजजी कारवे सर. वळूया मॅचच्या दिशेला, जिथे एकीकडे संघ SR सुपर किंग्स बनवायचे 83 धावा, दुसरीकडे सई रायझिंग स्टार 10 गाव डिफेंडिंग चॅम्पियन मैदानावरती खेळतोय. म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से, लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. ज्याप्रमाणे समोरच्या संघाने सई रायझिंग स्टार 10 गाव संघाने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली, तशीच SR सुपर किंग संघाला बॅटिंग करायची. सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला, फ्लिक अप द रिस्ट, लॉंग लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर महेंद्रच्या बॅट मधून हा दमदार KGPL ब्रँडेड चौकार. याच दरम्यान संदीप शेठ मोरे साहेब जे चिंचवलीचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 1 मिनिट मॅच थांबवायची. अंपायर 1 मिनिट. सर फार्म हाऊसची चावी कुठे ठेवली आहे? सिद्धू सर. येस, यू मे प्रोसीड नाव. आपण सामना सुरू करू शकता. पहिल्या बॉलवरती वासुदेवच्या विरोधामध्ये हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती बनवायचे 83 धाब्यांचं लक्ष आणि सुरुवात स्वप्नवर्त.
ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची समाप्ती होती. कमबॅक करत असताना गोलंदाज वासुदेव पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम कोसले स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला महेंद्र केणे मॅन फ्रॉम निंबवली, आणि महेंद्रला चांगल्या प्रकारची कामगिरी इथे करावी लागेल. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका बसलाय आणि धक्का बसलाय. गडी गमावला पहिला बॅटिंग करत असताना टीम SR सुपर किंग संघाने. बॅटर महेंद्र केणेची खेळी होत असताना समाप्त. महेंद्र बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच सिद्धू सर. एक मिनिट इकडे यायचंय सिद्धू सर. पहिला धक्का बसतोय SR सुपर किंग संघाला. अगदी थकून घरी यावं, घरी आल्यानंतर ताटावरती बसावं आणि भाऊस पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशी सुरुवात मैदानावरती झाली आहे. कारण चौकारानंतर विकेटची प्राप्ती झाली आहे. व्यासपीठावरती अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली आणि कल्याण डोंबिवलीचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब आणि संपूर्ण टिटवाळा नाही संपूर्ण कल्याणचे लाडके आप्पा अर्थातच संतोष आप्पा तरे साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. पुढील मॅच मध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आणि बाजूलाच मारळचे उद्योजक आणि समाजसेवक आमचे सर्वांचे लाडके कुणाल शेठ म्हात्रे साहेब, गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी शरीरावरती देखील गोल्ड असतो आणि मन देखील सोन्याचं आहे, असे आमचे सर्वांचे लाडके कुणालजी म्हात्रे साहेब ते देखील उपस्थित आहेत. अगदी बाजूबाजूलाच दोन्ही संघ मालक बसलेत आणि मैत्रीपूर्व लढत होईल या ती मात्र शंकाच नसणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 4 जी मात्र पाहायला मिळेल. दोन्ही संघ मालकांचा विचार केला अगदी बाजूबाजूला बसलेले आहेत, मात्र कोणाचा संघ जिंकेल कोणाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळेल हे पाहणं तितकंच मजेशीर राहणार आहे. मला वाटतंय दोन्ही संघ मालकांच्या मध्ये निलेश भाऊ शेलार साहेबांनी बसायला पाहिजे होतं. म्हणजे एकीकडून चौकार आला असता तर एक साईडनी हसायला, एक साईडला थोडा दुःख आहे. दुसरीकडून जर चौका आला असता एका साईडनी हसायला, मग ती मजा वाटली असती थोडी. जितेशजी मगडे जे पोलीस आहेत या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. पुढील मॅच मध्ये आपल्याला मजा येईल. आपण जो कॅमेरा आहे तो तिथे देखील रोल करू त्यावेळी, कारण दोन्ही संघ मालक बाजूला बसलेले आहेत. गडी गमवलाय पहिला 4 या आकड्यावरती. सचिन मगर मॅन फ्रॉम अंकरपाडा मैदानावरती हा चेंडू फेस केलाय. डॉट जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज वासुदेवच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतीये. 83 धावांचं लक्ष्य आहे, एक मोठं टार्गेट जरूर मैदानावरती आहे. मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आता लढाई करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पंचांकडे लाऊड अपील आणि अपील उचलून धरली आहे. OUT बॅटर झालेत आउट. फलंदाज सचिन मगरची खेळी होत असताना समाप्त. घडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीम SR सुपर किंग संघाने. बॅटर सचिन बॅक टू दी पवेलियन. पुराना पक्का चावल, अर्थातच एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हणत असताना जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड सांगणारं व्यक्तिमत्व पेशाने गुरुजी आहेत असे राजेशजी मिरकुटे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने सांगितलं वाघ म्हातारा झाला असला तरी तो शिकार करायचा विसरत नसतो. तब्बल 39 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी राजेशजी मिरकुटे यांनी साकारली आणि अगदी ते आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. वासुदेव गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा बॉल घेऊन पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट अनुभव आहे आणि अनुभव सिद्ध करत असताना माहिती आहे चौकार षटकार येत नाहीये, सिंगल घ्यावं आणि त्यानंतर मॅचला पुढे न्यावं. अगदी तेच मैदानावरती पाहायला मिळालं. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळेल. गडी गमावले 2. बॅटिंग करत असताना टीम SR सुपर किंग संघाने.
असे आमचे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत महाराजचे उद्योजक आणि समाजसेवक कुणाल शेठ म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती. अगदी त्यांच्या बाजूला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्य सम्राट नगरसेवक साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संपूर्ण कल्याणचे लाडके आप्पा उर्फ संतोषजी तरे साहेबांची देखील उपस्थिती. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस बॅटची एज आणि एकावरती एक फलंदाज अजून मैदानाच्या बाहेर जात आहेत. जणू काही हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं मैदानावरती तशी सुरुवात पाहायला मिळतीये. SR सुपर किंग संघाच्या माध्यमातून तू चल में आया अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक धक्का बसतोय. बॅटर राजेश मिरकुटे बॅक टू दी पवेलियन. मात्र ही मॅच जर जिंकले ना तर मी म्हणेल त्या अपेक्षा जिथे कमी पडत होत्या त्या आता वाढलेल्या आहेत आणि आता त्यांची पूर्तता होऊ शकते. याच दरम्यान अगदी आपण पाहू शकतो ही स्पर्धा एन्जॉय करतायत कंबागावचे उद्योजक समाजसेवक कांबाकर चषकाचे प्रमुख आयोजक आणि त्यासमवेत चलो शिर्डी ग्रुप कांब्याचे सर्व आदरणीय साईनाथ शेठ ठाकरे साहेब ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्या वतीने कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगला मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतील दीपकच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती काय सुपर कामगिरी झाली या मैदानावरती हेच करणं अपेक्षित आहे ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करतायत. मागील मॅच मध्ये विरा रॉयल संघाच्या माध्यमातून चुका काय झाल्या त्यांच्या माध्यमातून धावा एक्स्ट्रा झाल्या आणि त्या समवेत जर पाहायला गेलं कॅचेस देखील सुटल्या आणि त्यावरती देखील एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्या. मैदानावरती त्या चुका इथे टाळल्या जात आहेत कारण धावसंख्या धावफलकावरती जवळपास 83 बनवायचे तरी देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज वासुदेवने. आता दीपक जी मैदानावरती पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज हरेश. यावेळेस शॉप केलाय फक्त दिशा दाखवली दशाप खराब करायचा प्रयत्न बॉलला पाठवून दिलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार फलंदाज हरेश सुरेशेच्या बॅटमधून. नाइन ऑन द बोर्ड 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलंय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी फलंदाज हरेश सुरोशेची कव्हर ड्राइव्ह बॉल सीमारेषा पलीकडे हरेश सुरोशे ब्रँडेड चौकार. का इंतहाम होता है डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ लेकिन लड़ने वालों की कदमों में जहान होता है. आज लढायचं आणि घडायचं या दोन खेळाडूंना मैदानावरती हेच करायचंय कारण अटीतटीची लढाई आहे. अभी नहीं तो कभी नहीं. पुन्हा एकदा 1 वर्ष 12 महिने 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. तोसिफ सेठ सिंधू साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तोसिफ भाई शिंदू यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी बॅटर साठी असेल. क्या बात है. म्हणजे षटकार मारायचा आनंद देखील घ्या त्यासमवेत कॅश प्राइज देखील मिळेल. बघा कुठली कॅश प्राइज कमी नसतो कारण बक्षिसाची थाप पाटणीवरती मिळणं हे फार गरजेचं असतं. अगदी तेच करत असताना तोसिफ भाई यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 6 ओव्हरची मॅच तर 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला
जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं होतं आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना सई रायझिंग स्टार दहागाव संघाने तेच केलं. मैदानावरती का बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं, लॉंग ऑनच्या दिशेला चौकार मारायचा प्रयत्न जरूर करण्यात आला. मात्र तिथे थोडीशी मिस्टेक जरूर पाहायला मिळाली आणि मिडॉनच्या हातामध्ये बॉल गेला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावर. चेंडू झालेत 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. वासुदेवचं पहिलं षटक अगदी जबरदस्त राहिलं, ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट त्याने कॅरी केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च झाल्या. मात्र त्यानंतर दीपकच्या मार्फत एक विकेट जरूर आली. मात्र त्यानंतर कुठेतरी थोडंसं महाग ठरत असताना दीपक आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो, जी मात्र जाऊन पोचली 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हुक केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन हरीश बॅट मधून KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. पाहायला मिळतील, ज्या कल्पेशने अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तो असा खेळाडू आहे ना की जर तो 3 षटकं टिकला तर मात्र या ज्या धाबा आहेत ना त्या आपोआप बनल्या जातील. मात्र त्याच्या विरोधामध्ये देखील एक नामवंत खेळाडू आहे, एक गुणवंत खेळाडू आहे, कीर्तिवंत खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे वासुदेव. मॅन फ्रॉम कोसले. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिल्या 2 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघा आजची सुपर 6 मधली पहिली मॅच जी एकीकडे शिवम ब्लास्टर रायते, दुसरीकडे वीरा रॉयल्स या संघामध्ये होती. शेवटच्या मुमेंट पर्यंत आपल्याला कळालं नाही की विजय कोण होणार आहे. याला म्हटलं जातं क्रिकेट. आणि कल्याण ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये मित्रांनो जिद्द आहे, चिकटपणा आहे. स्विची टाटीम जरूर होता. स्विची टाटीम म्हणजे दुधारी तलवार. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, चले तो तीर नहीं तो फकीर, चली तो चांद तक नहीं तो शाम तक. स्विची टाटीम तेव्हाच करा ज्यावेळेस विथ बॅट धाबा येत नसतील. कल्पेश किणे एक नामवंत, गुणवंत, कीर्तिवंत खेळाडू आहे. पाहूया त्याच्या मार्फत आता कशा प्रकारची कामगिरी होईल. वासुदेव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. कल्पेश केळेच्या बॅट मधून निघाल्या तंगणीच्या ज्वाळा बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. थँक्यू. आपल्यामध्ये आगमन होत आहे फरडे भाऊसाहेबांचं. शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळा ज्यांच्या माध्यमातून नेहमी होत असतो असे आमचे शिवविचारांचं जागर करणारे सन्माननीय फरडे भाऊसाहेब आणि सोबतीला प्रवीण भाई कदम. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय KGPLच्या स्पर्धेमध्ये. तसेच निलेश भाऊ शेलार साहेबांच्या वतीने सिद्धू सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. क्या बात है. सकाळच्या सत्रामध्ये सिद्धू सरांचं देखील एक्स्ट्रा पैसे कोणाला नको असतात. हे वरचे कमाईची जी एक वेगळीच गोष्ट असते. भले तुम्ही 2000 3000 पाकिट घ्या, मात्र 100 रुपये वरचे मिळतात ना, चेहऱ्यावरती एक एक्स्ट्रा स्माइलच येते. सिद्धू सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, त्यांचं आपण कौतुक करूया. स्विची टाटीम जरूर होता. पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नॉट बॉल शिवत असताना समाप्ती. आपल्या वेगळ्या शैलीमध्ये सांगत असताना नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. बाउंड्री पासून खेळाडू इथपर्यंत आले.
हेच अपील करत असताना फार महत्वाचं असतं. बाउंड्रीवरच्या प्लेअरनी देखील तिथपर्यंत येणं गरजेचं आहे. पंचांसमोर नाचणं गरजेचं आहे. आउट आहे, आउट आहे, आउट आहे. त्यावेळेस पंच कुठेतरी लक्ष देतील. धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावर. खोडप्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ट्राय केलाय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 28 या आकड्यावरती. चेंडू झाले 4, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विजयासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 55 धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळी स्टॉप करायचा प्रयत्न जरूर होता. तेज सर्राट बॉल, वेगवान गती, विकेट वन जो आपल्याला पाहायला मिळाला. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही ओळख आहे वासुदेवची. डॉट बॉलची समाप्ती होती. 19 चेंडू 55 धाब्यांची आवश्यकता आहे. का मॅच मित्रांनो रंगती आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच जाईल यात मात्र शंका नाही आहे. पुढचं षटक फार महत्वाचं असणार आहे. शेवटचा बॉल घेऊन आपल्या या षटकामधील वासुदेव तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती हरेश. 19 बॉल 55 धाब्यांची आवश्यकता असं विजयाचं समीकरण SR सुपर किंग्स या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस गाजवला हरेश यांनी आणि आज कल्पेशला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. ॲज आयकॉन सिलेक्शन झालं, त्याची तब्येत खराब होती असं नक्की आमच्या कानावरती आलं. मात्र आता संघासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांचा बाजविकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 18, अर्थात 3 षटक आणि 3 षटकांमध्ये 55 धाब्यांची आवश्यकता. येस, आपण बोलतो व्यासपीठाकडे आपले सन्मान घेऊया. आपण आपले लाडके शरदजी फर्डे भाऊसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवविचारांचा जागर करणारी मानाची पहिली पालखी, ज्यांच्या माध्यमातून सन्मानाची पालखी निघत असते, असे आमच्या हिंदुस्थानातील पहिली पालखीचे संस्थापक सन्माननीय शरदजी फर्डे भाऊसाहेब यांचा आपण इथे येतोची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. तर फर्डे साहेबांना विनंती, आपण हा सन्मान स्वीकारावा. संधूजी तरेअप्पा आपल्या शुभहस्ते हा येतोची सन्मान करावा आपण फर्डे साहेबांचा. शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळा यांच्या माध्यमातून या हिंदुस्थानातील पहिली पालखीचा मान ज्यांना प्राप्त झाला आहे असे आपले शरदजी फर्डे भाऊसाहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्या व्यक्तिमत्वाचा आपण इथे येतोची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती या क्रिकेटच्या KGPL स्पर्धेच्या निमित्ताने अप्पा तर यांच्या शुभ हस्ते. हिंदुस्थानातील पहिली छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर करणारी पालखी म्हणजेच शिवशक्ती भक्ती पालखी, त्या दिंडीचा सोहळा अगदी अविस्मरणीय नेहमीचा असतो असे फर्डे साहेब ज्यांचा आपण सन्मान करतोय संतोजी अप्पा तर यांच्या शुभ हस्ते. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आमच्या टिटवाळ्याचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक संतोजी अप्पा तर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण घेतला. त्यानंतर आपल्यामध्ये वाहुलीचे उद्योजक आहेत, वाहुली गावचे फहीम भाई आप भी आइए. तर गणेशदादा भुईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण फहीम भाई यांचा हेतूची सन्मान करावा. गणेशजी भोईर आपल्या कल्याण ग्रामीण संघटनेचे खजिनदार आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. अगदी मेहनत त्यांची सुद्धा या स्पर्धेसाठी लागली असे गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय फहीम भाई उद्योजक वाहुली यांचा. ओके, ओव्हर टू यू प्रसन्न. थँक्यू सो मच मनोज सर. जाऊया मॅचच्या दिशेला. 18 बॉल विजयासाठी 55 धाव्यांची आवश्यकता. हा फॉर्म पुल करायचा प्रयत्न, कॅच झाली आहे. ड्रॉपिंग कॅच नाही मित्रांनो, ही मॅच ड्रॉप झालेली आहे कारण कल्पेश विकेट इथे मिळू शकली असती. या टीमचा आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये आहे सुखरूप आणि ज्या वेळी कॅच सुटली आहे त्यावेळी इतिहास बनलाय. मी सातत्याने उल्लेख केलेला आहे. आता मैदानावरती जेल सुटली आहे. हरेश आणि कल्पेश डावखुऱ्या हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे 2 खेळाडू मैदानावरती आता समीकरण 17 चेंडू विजयासाठी 54 धाब्यांची आवश्यकता असेल.
17 चेंडूंमध्ये 54 धावा. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल दोन्ही संघ. दरम्यान सुनीलजी डवळे साहेब येतात, आपले भाजपाचे कार्यकर्ते सांगोडे गावचे अनबान शान. सुनीलजी डवळे, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या आपलं हार्दिक स्वागत. येस प्रसन्न. थँक्यू सो मच. मैदानावरती हरेश बॅट मधून संघर्षमय षटकार. एकेरी किल्ला मैदानावरती लढवत असताना आपल्याला हरेश पाहायला मिळतो. हरेश षटकार धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. एकेरी किल्ला हरेशच्या माध्यमातून लढवला जातो, मात्र दुसरीकडून काही साथ मिळत नाहीये. साथ कोणाला तरी द्यावी लागेल मैदानावरती कमबॅक करण्यासाठी. एकाच्या बसची बात नाहीये. इथून कल्पेशला देखील आपले गिअर चेंज करावे लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरवरतून आता थांबून चौथ्या पाचव्या गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. आलाय षटकार धावसंख्या 35 या आकड्यावर. स्विच हिट मैदानावरती प्रयत्न जरूर होता. पंचांकडे यूज अपील, लाऊड अपील केली जाते प्रत्येक बॉल वरती जो रिलीज केला जातोय. एखादा जर क्लोज कॉल असेल तर नक्की अपील केली जाते प्रत्येकाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती अगदी आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आला षटकार, तिसरा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी अजून देखील भरपूर साऱ्या धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न मैदानावरती पॉईंटच्या दिशेला वासुदेव होते. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाबेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी देखील अजून 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 47 धावा. 2 बॉल फार महत्वाचे आहेत. स्विच हिट, फटका लाट जवाब. स्विच हिट, बिग हिट, मॅसिव्ह हिट. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश केडेच्या बॅट मधून संघर्षमय KGPL चौकार. कारण 13 चेंडू 43 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतो. नितेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम सई रायझिंग स्टार दहागाव संघाची. त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी नो डाऊट ॲट ऑल झाली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट टीम जरूर होता, मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त केलंय. चौथं 4 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 40. विजयाचं समीकरण 12 चेंडू विजयासाठी 43 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 43 धावा म्हणजे प्रति षटकामागे 21.50 आस्किंग गती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. डीजे येस चेक. तर एक मेगा सन्मान करतोय आपण प्रेक्षक हो, आपले लाडके संतोषजी आप्पा तरे साहेबांचा आपल्या व्यासपीठावरती मेगा सन्मान भविष्यलांच्या शुभ असते. आप्पा म्हणतात की झालाय पहिल्या दिवशी. चला, सुनीलजी डवळे आपल्यामध्ये आहेत, भाजपाचे कार्यकर्ते सांगोडे गावचे. आपण ह्या व्यक्तिमत्वाला सुद्धा इथे सन्मानित करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. आप्पा म्हणतात मी प्रत्येक मॅचला येईन म्हणून का प्रत्येक मॅचला सत्कार करायचा का? हे त्यांचा मोठेपणा आहे साहेबांचा. आणि आमच्या मंडळाचा मोठेपणा बघा, आम्ही सोडत नाही कोणाला, आमचं मन भरत नाही आप्पा. सुनीलजी डवळे साहेब, आपण या आपला सन्मान स्वीकारावा. आपण भाऊजी आपल्या शुभ हस्ते आपण सुनील डवळे साहेबांना सन्मानित करावं. भाजपाचे अगदी कार्यकर्ते आपले सांगोडे गावचे सुनीलजी डवळे आपल्यामध्ये आहेत. मॅचमध्ये सुद्धा अगदी रोमांचकता निर्माण झाली आहे आणि आपलं व्यासपीठ सुद्धा अगदी रोमांचक झाले, रंजकता वाढली आहे, उत्कंठ सिगेला पोचली या टुर्नामेंटची. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग. 1 मिनिट थांबवा फक्त, 1 सेकंद. तर आपण इथे सन्मान देतोय सुनीलजी डवळे साहेबांना. भाऊजी शेलांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता स्क्रीनवरती. माजी उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देत असताना भाऊ शेलार सुनील डवळे साहेबांना. ओव्हर टू यू प्रसन्न. थँक्यू सो मच. 12 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल टीम SR सुपर किंग संघाला. हरेश आणि कल्पेश 2 खेळाडू मैदानावरती आहेत. 12 चेंडू. त्यांनी इक्वेशन एकच करावं की 6 चेंडू आपल्याला बाहेर फेकायचे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. पंच सिद्धू सर आमच्याकडे वळत आहेत, आम्हाला कळवत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचेल ती मात्र 41 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील 12 बॉल आणि 42 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 42 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. इथून 1-2 मोठे फटके या 3 ते 4 चेंडूंमध्ये येणं
फार महत्वाचं राहणार आहे. फुल टॉस बॉल होता ऑन साइड ला, फ्लिक ऑफ द ब्रिज, सिंगल कंप्लीट झाली आहे. अब नहीं चलेगा, इक्का दुक्का अब मारना पडेगा, चौका और छक्का. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही आम्ही सातत्याने उल्लेख करतो. समीकरण जाऊन पोहोचलंय 11 चेंडू माफ करा आणि विजयासाठी अजून देखील 41 धाब्यांची आवश्यकता. 11 चेंडू 41 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके येणं फार महत्वाचं राहणार आहे. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. पंचांचा इशारा, बेस्ट ऑफ फाईट, बीमार, नो बॉल. सुवर्ण संधी होती, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. का फुलटॉस बॉल होता मात्र कॅश इन करू शकले नाही कल्पेश. 1+1 एकूण 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. म्हणजे 11 बॉल विजयासाठी 39 धाब्यांची आवश्यकता असं समीकरण पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 39 धाब्यांची आवश्यकता. दर्शकांचा अगदी हृदयाचा ठोका चुकवणारी क्रिकेटची मॅच पाहायला मिळते पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, फटका फसलाय, डाऊन द बॉल, कॅचची संधी आणि धक्का नक्की बसू शकला असता, मात्र खऱ्या अर्थानं फ्रीडच्या बॉलवरती झेल स्वीकारली गेली. कौतुक करेल मी प्रणवच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा बॉल होता, कॅच उडली, धक्का जरूर बसला असता, मात्र फ्री हिटचा बॉल होता आणि तोपर्यंत एकदा कंप्लीट 38 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 10 चेंडू आणि 38 धावा असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय SR सुपर किंग्स या संघाला. गोलंदाज तयार प्रणवच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. 4 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळावे लागेल. यावेळेस मिस्टेक झाली आहे आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4 नशिबाच्या या 5 धावा टीम SR सुपर किंग्सच्या खात्यामध्ये. आणि 10 चेंडू विजयासाठी 33 धाब्यांची आवश्यकता. चेक यस. प्रेक्षको टाळ्या वाजवायच्या मोठ्या का, मोठी उपलब्धी असणार आहे थोड्याच वेळामध्ये. आपले सन्माननीय भाऊ शिलारांचे मित्र, सन्माननीय संतोषजी अप्पा तरे साहेबांचे मित्र, सन्माननीय कुणालजी म्हात्रे साहेबांचे मित्र आपल्यामध्ये येत आहेत. ते कोण आहेत माहिती आहे का? हिंदवी भारत केसरी तसेच महान भारत केसरी मथुर बैलाचे मालक राहुल सेठ पाटील आपल्यामध्ये येत असताना आता काही क्षणात आपल्या समोर टाळ्या वाजवायच्या. तुम्ही जेव्हा येतील तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मथुरचे मालक आपले सर्वांचे लाडके राहुल सेठ पाटील आपल्यामध्ये थोड्याच वेळामध्ये येत आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. बैलगाडा शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे मथुर बैलाचे मालक राहुल भाई पाटील यांची थोड्याच वेळामध्ये उपस्थिती आपल्याला या KGPLच्या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि त्यावेळेस बरेच सारे फॅन आपल्याला नक्की या मंचाच्या अगदी आजूबाजूला पाहायला मिळतील, कारण मथुर बैलाची जितकी चर्चा आहे राहुल भाईंची देखील तितकीच चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेला. विजेत्यासाठी 10 चेंडू आणि 33 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रणव त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. त्याच्या मार्फत थोडीशी खराब गोलंदाजी नक्की झाली आहे, मात्र कल्पेश केने मॅन फ्रॉम निंबवली याच सिच्युएशन साठी ओळखला जातो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, कॅचची संधी, डाऊन द बॉल, वासुदेव, कॅच कंप्लीट झाली आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. कल्पेश केणेची खेळी होत असताना समाप्त. कल्पेश केणे बॅक टू दी पवेलियन. एक फलंदाज SR सुपर किंग्स मधून बाहेर जात आहेत, मात्र कोणाला तरी इथे बाजीप्रभू देशपांडे किंबहुना फुलाजी प्रभात देशपांडे बनावं लागेल. सांगावं लागेल की महाराज तुम्ही गडावरती जा. जोपर्यंत गडाचे दरवाजे बंद होत नाही, जोपर्यंत गडाच्या तोफा वाजत नाही, तोपर्यंत एकही गणिम पुढे येऊन देणार नाही. अशा प्रकारची कामगिरी कोणाला तरी करावी लागेल. हरीश एकेरी किल्ला हा मावळा लढवतोय, मात्र दुसरीकडे एकावरती एक फलंदाज थोडेसे
हलगर्जीपणा करतायत आणि एकावरती एक बाद होत आहेत. कमबॅक करावा लागेल मैदानावरती. तर या बॉलवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 50 या आकड्यावर. विजयासाठी 9 चेंडू आणि 33 धाब्यांची आवश्यकता. 9 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असताना एनआट नंबर 6 4 गडी बाद झाल्यानंतर भूषण आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया भूषणच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. भूषण स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणव पाहायला मिळतील. यावेळेस कुलवडप्याचा बॉल लॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेट. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. मिड विकेटमध्ये देखील एक फिल्डर होते. अगदी खुलवडप्याचा बॉल फ्लिक ऑफ द विस केली असती तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. कदाचित 4 देखील मिळू शकले असते मात्र तोपर्यंत कंप्लीट झाली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 51 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू झाले 4. विजयासाठी अजून देखील 8 चेंडू आणि 32 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 32 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रणवच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे मात्र त्या जबाबदारीला जबरदस्तपणे हँडल करत असताना खेळाडू पाहायला मिळतोय. पाहिला गेलं तर धावा देखील भरपूर पाहिजे होत्या. जवळपास 43 धाब्यांची गरज होती. ज्यावेळेस इतक्या धावा तुम्हाला पाहिजे असतात त्यावेळेस 10 ते 12 धाब्यांचं षटक देखील एक चांगलं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये विवरण पाहिलं तर वाईड सिंगल, नो बॉलवर सिंगल, त्यानंतर सिंगल, वाईडचे 4, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल. त्यामुळे धावा आल्यात मात्र ज्यावेळेस 43 धाब्यांची बॉलचा विचार केला तर 4. विजयासाठी अजून देखील पाहायला गेलं तर 8 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 32 धाबा गोलंदाज आहे प्रणव. फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळतोय मैदानावरती. लॉंग द कार्पेट. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. आणि येस बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेला हा निर्णय सोपवण्यात आलाय. पुन्हा पठाण सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. हा बीमर फार महत्वाचा आहे कारण इथे फक्त आणि फक्त एका धाबेला महत्व नाहीये. इथे एका चेंडूला देखील तितकंच महत्व आहे. एका चेंडूवरती 6 धाबा देखील येऊ शकतात. मागील मॅच मध्ये आपण तेच पाहिलं. 2 चेंडू 10 धाब्यांची गरज असताना वाईड +2 3 धावा ऍड झाल्या. त्यानंतर 2 चेंडू 7 धाब्यांची गरज असताना चौकार आला. शेवटच्या बॉलवरती 3 धाब्यांची गरज होती. बॉल फुल लेन्सचा होता आणि त्याला ड्राईव्ह करत असताना गोल्डन षटकार वसूल केला गेला. त्यामुळे क्रिकेटमध्ये एका धावेला आणि एका चेंडूला फार महत्व आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नो बॉल आहे त्यामुळे नो +1 2 धाबा आड होतील टीमच्या टोटल मध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये मित्रांनो ट्विस्ट आलेलं आहे. ज्यांना वाटलं ही मॅच संपली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मॅच अजून संपलेली नाही आहे. अजून देखील या मॅच मध्ये काहीही घडू शकतं कारण क्रिकेटची मॅच शेवटच्या मुमेंट पर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे आपण सांगू शकत नाही. कधी कधी आम्ही हारणाऱ्या मॅचेस जिंकताना पाहिल्या, जिंकणाऱ्या मॅचेस हारताना पाहिलेत कारण हे क्रिकेट आहे आणि म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. त्याप्रमाणे ही मॅच देखील आपल्याला रंगत असताना पाहायला मिळेल. येस 2 बेस्ट ऑफ 8 बीमर. त्यामुळे ओव्हर आणि गोलंदाज देखील चेंज. गोलंदाज चेंज होणार आणि यापुढे या ओव्हरमध्ये ते या मॅचमध्ये ओव्हर टाकू शकणार नाही. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. नो +1 जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि विजयासाठी 30 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडूंमध्ये 30 धावा. थोडीशी खडतर नक्की मी म्हणेल ही मॅच आहे. बॅटिंग
करत असताना SR सुपर किंग संघासाठी मात्र आता या षटकामधील उर्वरित 2 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय हरेश मिरकुटे. त्याला अनुभव आहे, ट्रेडिशनल तो गोलंदाज नाही आहे, मात्र आता त्याला गोलंदाजी करावी लागते असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल हरेश मिरकुटे. चला थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल. 6 ओव्हरच्या मॅचेसला देखील 1.5 ते पावणे 2 तास लागत आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं महत्त्वाचं राहणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 53 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानावरती 5वी मार्गस्थ आहे. हरेश पाहायला मिळेल उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भूषणला आपण पाहू शकतो. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आपले युवा उद्योजक टिटवाळाचे आपले कैलासवासी लाडके अनिशेठ तरे यांचे सुपुत्र शुभमजी अनिशेठ तरे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. चांगला चेंडू, जबरदस्त वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्विक वन मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी करत असताना हरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 30 धाब्यांची गरज असताना हा फेकलाय डॉट बॉल. आता 7 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंमध्ये 30 धावा बनवणं काही अवघड गोष्ट मी म्हणेल आहे. आता त्यासाठी पहिले 3 ते 4 बॉलवरती 3 ते 4 मोठे फटका येणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये या धावा देखील चेजेबल कधी कधी असतात. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना इथे समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 5वं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजून देखील समीकरण पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 6 आणि विजयासाठी 30 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे 5 षटकारांची गरज आहे. चला टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. सई रायझिंग स्टार 10 गाव संघ. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल संतोषप्पा तरे प्रतिष्ठान टिटवाळा. तो संघ फाईट करेल KM रॉयल्स मारळ या संघासोबत. दोन्ही संघांचे पुरस्कर्ते अगदी आपल्याला पाहायला मिळतील व्यासपीठावरती विराजमान आहेत. एकीकडे संतोषप्पा तरे साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्य सम्राट नगरसेवक साहेब, आणि दुसरीकडे KM रॉयल्सचे सर्वे सर्व अर्थातच कुणालजी म्हात्रे साहेब जे मारळगावचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. युवा गोल्डमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे. KM रॉयल्स मारळ बनाम संतोषप्पा तरे प्रतिष्ठान टिटवाळा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 6 मधील तिसरी. पाहूया मॅच मध्ये काय घडेल. मात्र ही मॅच देखील तितकीच मनोरंजक आहे, कारण 6 चेंडू 30 धाब्यांची आवश्यकता. शेवटचं षटक नक्कीच महागात पडले. त्या षटकामध्ये आल्या होत्या 28. मग 28 आल्यात, तुम्हाला 2 रन एक्स्ट्रा बनवायचे असा विचार करा आणि त्यानंतर मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. MSCB एंड कडून आता गोलंदाजी ट्रॅकवरती धीरज पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आहे धीरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. डाऊन द बॉल फिल्डर मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 षटकारांची गरज होती. पहिल्या षटकाराला या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकेल का? बॅटर हरेशच्या बॅट मधून दमदार KGPL षट जे धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या साथीने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती. विजयासाठी 5 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. जसंच तसं उत्तर मैदानावरती द्यावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. हरेशच्या खांद्यावरती जबाबदारी, आणि हरेशने आतापर्यंत काय बॅटिंग केली आहे. एकटा मावळा किल्ला लढवतोय, मात्र आता 5 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा SR सुपर किंग्सचा कमबॅक करेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट आणि शेवटचा आशेचा किरण मैदानाच्या बाहेर जातोय. बॅटर हरेशची खेळी होत असताना समाप्त. हरेश बॅक टू दी पवेलियन. ची आवश्यकता 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता असेल. मैदानावरती काय घडेल पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. उर्वरित 4 चेंडू विजयासाठी 24 धावेची आवश्यकता, म्हणजे 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता असेल. सँडी मोरी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी ट्रॅकवरती धीरज. मॅन फ्रॉम 10 गाव 11 10 गाव. जबरदस्त गोलंदाजी केली. हा देखील चेंडू हवेमध्ये होता,
मात्र ताकद थोडीशी कमी पडली आरेशची, अन्यथा हा देखील षटकार जाऊ शकला असता आणि या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झाला असता. तर काही घडू शकतं क्रिकेट, आणि क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचे विनंती असेल, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. 4 चेंडू 24 धावा, तीराच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, त्याला फक्त लिगल डॉलेवारीज फेकायचे. आणि यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सायडीच्या बॅट मधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल तोपेचा गोळा. 6 धाव्यांसाठी षटकार आणि आता समीकरण 3 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता असेल. ची आवश्यकता आहे. पहिला षटकार आलेला आहे. आता 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. क्या बात आहे, काय मॅच रंगली आहे मित्रांनो. शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला कळत नाहीये कोण जिंकेली मॅच आणि कोण हारेली मॅच, कारण हे क्रिकेट कल्याण ग्रामीणचं आहे. इथे शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रत्येक खेळाडूमध्ये जिद्द आहे की मला जिंकायचंय, मला जिंकायचंय आणि मला या KGPLच्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरायचंय. याला म्हटलं जातं क्रिकेट मित्रांनो. ना एक तेरा होगा, ना लाख मेरा होगा, ना तारीफ तेरी होगी, ना मजाक मेरा होगा, एक मैच का गुरूर ना कर मेरे दोस्त, क्योंकि एक दिन खाक तेरा ही होगा, एक दिन खाक मेरा ही होगा. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जबरदस्त रंगणारी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती षटकार आला तर मॅच मध्ये मित्रांनो मजा येईल. यावेळेस चेंडू आलाय डॉट आणि अशा रीतीने या मॅच मध्ये संपूर्णपणाने आपला शिरकाव करत असताना सई रायझिंग स्टार संघ पाहायला मिळतं. ही मॅच आता खिशामध्ये असेल जर 2 लिगल डिलिव्हरी फेकल्या तर. जर आणि तर क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. 2 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील फटका लाजवाब पाहायला मिळतोय, मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलेला हा षटकार. एक चेंडू 11 धावा आम्ही चेज होताना पाहिल्याच. स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये न्यू गोल्डन पोसरी संघ फाईट करत असताना त्या संघाने 1 चेंडू 11 धावा चेज केलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये त्यासाठी फार महत्वाचं असतं काय तर नो बॉल, आणि नो बॉल जर फेकला गेला, इथे एक्स्ट्रा डिलिव्हरी फेकली गेली तर हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्की बनू शकतं. आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय सई रायझिंग स्टार दहागाव संघाने. हार्दिक अभिनंदन टीम सई रायझिंग स्टार दहागाव. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया SR सुपर किंग्स. चेंडू परत करायचे विनंती असेल आणि व्हॉलंटियर्सना विनंती आहे बॉल आपण घ्यायला जायचंय. सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळाला आहे सई रायझिंग स्टार दहागाव. वेल प्लेट संपूर्ण संघ. विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत ज्याने अप्रतिम कामगिरी केली. 6 चेंडू 29 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारणारा वन अँड ओनली भूषण विषय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस, थँक्यू. चला आपण जाऊया व्यासपीठाकडे. आपले सन्माननीय शुभमजी अनिल सेठ तरे, युवा उद्योजक टिटवाळा, सर्वांचे लाडके अनिल सेठ तरे आपल्यामधून निघून गेले, परंतु त्यांची छाप असणारे त्यांचे सुपुत्र शुभमजी अनिल सेठ तरे, अप्पा तरे यांचे पुतणे, ज्यांचा आपण इथे सन्मान करतोय भाऊजी शेलांच्या शुभ हस्ते आपल्या या व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. शुभम अनिल सेठ तरे, सर्वांचे लाडके अनिल सेठ तरे नावाची सुद्धा स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे काही दिवसानंतर. आणि अनिल सेठ तरे यांचे सुपुत्र आपल्यामध्ये शुभमजी अनिल सेठ तरे, त्यांचा सन्मान होत असताना भाऊजी शेलांच्या शुभ हस्ते. थोड्याच वेळामध्ये प्रेक्षक आपल्यामध्ये राहुल सेठ पाटील मथुर बैलाचे मालक येत आहेत. आपण जागा सोडू नका आणि मैदान सोडू नका. इथे आपण मॅन ऑफ द मॅच देतो मिस्टर. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष चिंतामणजी मगर साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया सहर्ष स्वागत.
तसेच भूषणजी जाधव सुद्धा आलेले आहेत. आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. वेलकम CM साहेब, चिंतामणजी मगर. त्यांचं नावच असं पडलं की CMच म्हणावं असं वाटतं. चिंतामणजी मगर साहेब त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य आहेत. आपल्या परिसरामध्ये ज्याने विकासाची वाटचाल केली आहे, परंतु या सामन्याला विकासाची वाटचाल निर्माण करून देणारे आपले एकमेव खंदे फलंदाज भूषण विषय ज्याने 6 मध्ये 29 मारल्या, ज्यामध्ये मला तरी वाटतं की 4 खणखणी षटकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.